योगी सर्व काळ सुखदाता ही संत एकनाथांची जी अभंग आहे, जो ग्रंथ आहे त्याच्यातून घेणार आहे. एकनाथी भागवत या महाराष्ट्राच्या संस्कृती प्रबोधनाचे प्रवर्तक आहेत संत एकनाथ. त्यांनी एकनाथी भागवत या संप्रदायातून हे घेतलेलं आहे. हा अभंग योगी पुरुष आणि पाण्याची तुलना कशी केलेली आहे तसं त्यांनी ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. कविता तुम्हाला अवघड वाटते, पण अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की कशी ही कविता सोपी आहे. जेवी चंद्र किरण चकोरासी पाकोवा जेवी पियासी जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वासी मृदुत्व. याचा अर्थ असा आहे की योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडलेला असतो तो योगी असतो. त्याप्रमाणे चकोर पक्ष्यासाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन आहे. चंद्रकिरण जगणारा चकोर पक्षी हा काल्पनिक आहे. याची फक्त त्यांनी कल्पना करून दिलेली आहे की चंद्राची किरणे पिऊन तो जगत असतो. तर तसेच पक्षीने आपल्या पिल्लांना काय करते, पंखाखाली घेत असते, त्यांना मायेची ऊब देत असते. त्या पिल्लांना पक्षिणीचे पंख जसे सुरक्षित वाटतात, पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांना जसं जीवन वाटतं, पाण्याशिवाय सजीवांचे जे जीवन आहे ते अशक्य वाटते, त्याप्रमाणे योगाचे जे स्थान आहे तर ते समाजामध्ये काय आहे, महत्त्वाचे आहे, मोठे आहे. ज्याप्रमाणे पाणी आहे त्याप्रमाणे योगाचे स्थान देखील महत्त्वाचे मानले जाते. जो योगी आहे तो योगी अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आहे. तो कसा आहे, मृदू आहे आणि प्रेमळही आहे. सर्वांशी त्याचे जे वागणे आहे ते प्रेमाचे आणि मृदुत्वाचे आहे. तर असा हा योगी पुरुष आपल्या विचारांचा जो ज्ञानाच्या पंखाखाली आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतो, आपले जीवन सुखी आणि समाधानी करतो, तो योगी. समजले दोन ओळी? ठीक आहे, पुढे जाऊ. जळवरी वरी क्षाळी मळ योगी असबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. या ओळीचा असा अर्थ आहे की योगी पुरुष हा पाण्यापेक्षा जसा श्रेष्ठ दाखवलेला आहे. पाण्याने शरीरावरील जसा मळ धुतला जातो, पाण्यावरील जळ म्हणजे पाणी, त्याच्यावरील जसा आपल्या कपड्यांचा मळ जसा धुतला जातो, शरीरावरचा मळ धुतला जातो, कालांतराने तो शरीर काय होते, पुन्हा अशुद्ध होते. ते शरीर वरवरचे धुतले जाते. परंतु योगी पुरुषाच्या सहवासाने शरीर व मनाचीही एक शुद्धी होते. माणसातील वाईट विचारांचा नाश होतो. अंतर्बाह्य जे मन आहे ते निर्मळ होण्याचं काम करतं. पाण्याने होणारी जी शुद्धी आहे ती क्षणिक असते, एका वेळेपर्यंत मर्यादितच असते. परंतु योगी हा काय असतो, सर्व काळ सुखदायी असतो. योगी सर्वांना काय करतो, शारीरिक आणि मानसिक याची काय देतो, एक शिकवण देतो, स्वच्छतेची शिकवण देतं. त्यांचं आयुष्य ते कायमस्वरूपी काय करतो, उजळून टाकण्याचं काम हा योगी करतो. तर त्याच्या सानिध्यात जर आपण राहिलो, तर आपण काय होतो, आपलं जीवन नेहमी सुखी आणि समाधानी होतो, असं संत एकनाथ महाराजांनी सांगितलं. पुढे पहा. उदकाचे सुख ते किती सवेची तृषणे तृषिते होती योगी आधी स्वानंद तृप्ती सुखाची विकृती पै नाही. या ओळीमध्ये सांगितले त्यांनी की संत एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याने जे मिळणारे सुख आहे ते क्षणिक आणि जे मर्यादित आहे, कसं आहे, क्षणिक आहे, मर्यादित आहे. खूप तहानलेल्या माणसाला पाणी प्यायल्यानंतर जसं क्षणभर लगेच समाधान मिळते, पण तो पुन्हा काही वेळाने काय करतो, परत पाणी पिण्यासाठी जातो. पाण्याने मिळणारी जी तृप्ती आहे, जो आनंद आहे तो काय आहे, क्षणिक आहे. स्वानंद तृप्ती तो काय आहे, क्षणिक आहे. परंतु योगी पुरुषाच्या सानिध्यात जर तुम्ही राहिले तर स्वानंद तृप्ती आपल्याला लागते. आपल्या मनाला एक कायमस्वरूपी सुख आणि समाधान मिळत असतं, जे सुख कमी होत नाही किंवा ते कधी संपतही नाही. सुख माणसाला प्राप्त होते, म्हणजेच काय की सुखाला आणि आनंदाला कसलीच विकृती राहत नाही. स्वानंद तृप्तीसाठी प्रत्येकजण जसा धडपडत असतो, तसाच योगी पुरुषाच्या सहवासामुळे ही जी तृप्ती आहे, हे जे तुमचं समाधान आहे, हे आपला सहजासहजी प्राप्त होत असतं. ते कायमस्वरूपी असतं आणि चिरकाल असतं. समजले या दोन ओळी?
पुढच्या 2 ओळी घेऊ. उदकाची जे मधुरता ते रसनिसेची तत्वता, योगी यांचे गोडपण पाहता होय नवविता सर्वेंद्रिया. म्हणजे काय की पाण्यापेक्षाही योगी काय पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज असे म्हणतात की पाण्याचा गोडवा, जो पाण्याची मधुरता आहे, उदक म्हणजे पाणी, पाण्याची जी मधुरता आहे त्याचा जो गोडपणा आहे तो जिभेला कळत असतो, तो तात्पुरता असतो, मर्यादितच असतो. परंतु योग्याचे जो सहवास आहे, त्याचं जे माधुर्य आहे, त्याचा जो गोडपणा आहे तो मनुष्याच्या सर्व इंद्रियांना, सर्वेंद्रिय म्हणजे ऑर्गन्स, सर्व इंद्रियांना संतुष्ट करत असतो. पंचेंद्रिय आपले. मनातील जो कटुता आहे तो काय करायचा, नष्ट करून टाकायचा, आपल्या अंतर्मनाला समाधान द्यायचे. हे जे समाधान देण्याचं काम हा योगी करतो हे आपल्याला काय आहे, चिरकाल टिकणार आहे. आयुष्यभरासाठी तो आपल्याला काय करतो, हे ज्ञान देऊन जातो. समजलं. पुढे मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. अधपतन म्हणजे काय, खाली पडणे. अधपतनचा अर्थ आहे खाली पडणे. तर यामध्ये कवितेमध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचे श्रेष्ठत्व पटवून देताना ते सांगतात की संत एकनाथ महाराज म्हणतात की अप्रतिम त्यांनी इथे काय केलं, पहिले दृष्टांत दिले की मेघाच्या मुखातून पाण्याचे काय होते, अधपतन होते. अधपतन म्हणजे खाली पडतो, म्हणजे आकाशातील काळ्या ढगांमधून पाण्याच्या ज्या धारा आहेत त्या धर्तीवर पडतात. त्यामुळे सर्व लोकांना काय होतो, आनंद तर होतच असतो, लोक समाधानी तर होतच असतात. कारण या मेघातून जर कोसळणाऱ्या पाण्यामुळे धर्तीवर काय होते, हिरवळ पसरते, सगळीकडे शांतता होते आणि अन्नधान्याची पण निर्मिती होत असते. खायला जे अन्न व प्यायला पोटभर पाणी मिळाल्याने लोक सुखी आणि समाधानीच होत असतात. अन्नदान सकळास. समजलं. पुढे आहे तैसे योगी असे खालू ते येणे, जे हे लोकी जन्म पावणे, जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. निज ज्ञाने उद्धरी. यामध्ये आपल्याला आपल्या आत्म्याला थेट परमेश्वराशी जोडू पाहणारा जो योगी आहे तो किती श्रेष्ठ आहे असं संत एकनाथ महाराज सांगतात की योगी पुरुषाचे जे इहलोक म्हणजे काय, पृथ्वी लोकामध्ये त्याने जन्म घेतला आहे आपल्यासाठी. हे लोकांना श्रवण कीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ असले जे ज्ञान आहे ते लोकांना देऊन योगी पुरुष लोकांचे कसा कल्याण करतो हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला आजची ही कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता, ही संत एकनाथ महाराजांचे जे भागवत संप्रदायाचे आहे त्यांनी या अभंगातून आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. आजची योगी सर्व काळ सुखदाता ही कविता तुम्हाला समजलीच असेल. याच्यामध्ये योगी आणि पाणी या दोघांमधला अंतर सांगितलं आहे, फरक सांगितला आहे, तुलना केलेली आहे. तर आजची ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल सोप्या पद्धतीने. धन्यवाद.